बातमी आता पुण्यामधून आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे। पालकमंत्री सुनेत्रा पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित आहेत। जिल्ह्यातले सर्व आमदार आणि खासदारांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळते। पुणे जिल्हा नियोजन समितीची सध्या बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या व्हीसीद्वारे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। जिल्ह्यातले सर्व आमदार आणि खासदारांची सुद्धा बैठकीला उपस्थिती आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा आहे? खरं तर अतिशय महत्वाची पुणे जिल्ह्यासाठीची असणारी ही बैठक जी आहे ती सध्याच्या घडीला पार पडते आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीचं नेतृत्व जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। कारण का अकाली निधन अजित पवार झालं होतं आणि या निधनानंतर पहिलीच बैठक जी आहे ती डीपीडीसीची पार पडते। खरं तर 1 किंवा 2 फेब्रुवारीला ही बैठक होणार होती, परंतु अजित पवारांच्या नेतृत्वात ती बैठक होणार होती आणि अजित पवारांच्या अशा पद्धतीने त्या आधीच अकाली निधन झालं आणि त्यामुळे आता ही बैठक जी आहे ती सुनेत्रा पवार घेत आहेत। पुणे जिल्ह्यातील सगळे वरिष्ठ नेते असतील किंवा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असतील हे सगळेजण या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीला विशेषतः पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार तर ऑनलाईन आहेत, तर चंद्रकांत पाटील जे की मंत्री आहेत ते देखील ऑनलाईन उपस्थित आहेत। खासदार अमोल कोल्हे ऑनलाईन उपस्थित आहेत, खासदार सुप्रिया सुळे देखील ऑनलाईन उपस्थित या बैठकीला आहेत। तर प्रत्यक्षामध्ये विधान भवनामध्ये ही जिथं बैठक पार पडते तिथे आमदार नीलम गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री माधुरी मिसाळ, तसेच आमदार सुनील शेळके, राहुल कुल, शंकर मांडेकर, हेमंत रासने आणि पुण्यातील इतर देखील नेते मंडळी जे आहेत ते या डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। आणि महत्वाचे भाग म्हणजे या बैठकीच्या निमित्ताने जे जे नेते येत आहेत त्या नेत्यांकडून अजित पवारांची उणीव जी आहे ती भासवताना पाहायला मिळते। कारण का अनेकांनी अशा प्रकारचं मत आता बाहेर येऊन मांडलेलं आहे की अजित पवार ज्यावेळेस या बैठका घ्यायच्या त्यावेळेसचे काळ वेगळा होता, त्यावेळेस दादांचा दरारा जो असायचा किंवा दादांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रश्नांची उकल व्हायची किंवा प्रश्न मांडले जायचे त्याची उत्तरं असायची, तर तो काळ वेगळा होता। अजितदादांची उणीव जी आहे ती आजच्या या बैठकीतून आपल्याला पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पुण्यातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे असणारे किंवा शरद पवारांची निकटवर्ती अंकुश ठाकरे यांनी काही वेळापूर्वी एक फेसबुकवरती पोस्ट केलेली आहे। ते म्हणतायत की आज दादा तुम्ही हवे होतात, एक महत्वाचा निर्णय तुम्ही करणार होतात, अशा प्रकारची पोस्ट जी आहे ती त्यांनी केलेली आहे। त्यामुळे नेमकं काय ते अजित पवार आज महत्वाचा निर्णय करणार होते, काय नेमक्या घडामोडी होणार होत्या, या सगळ्याची उकल आता होणं थोडंसं अशक्य आहे। परंतु दादांची उणीव जी आहे ती या बैठकीच्या माध्यमातून अनेकांनी उपस्थित केलेली पाहायला मिळते आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू, कारण का अजित पवार विधान भवनाच्या परिसरामध्ये यायचे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची तारंबळ जी आहे ती या बैठकीमध्ये डीपीडीसीच्या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळायची। अधिकारी असतात म्हणजे जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, पुणे पोलीस आयुक्त असतील, पुण्याचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही बैठक पार पडायची। अनेकांनी कामचुकारपणा केल्यानंतर अनेकांना दादांचा ओरडा जो आहे तो खावा लागायचा। अनेक जण मोठ्या पद्धतीने आपली कामं घेऊन यायची, जी कामं योग्य असतील ती कामं दादा मार्गी लावायची आणि जी कामं अयोग्य असतील तर तिथेही दादा त्यांना झापायचे। त्यामुळे हे सगळे आठवणी ज्या आहेत त्या दादांच्या आठवणी या डीपीडीसीच्या बैठकीच्या निमित्तानं उत्पन्न होताना पाहायला मिळत आहेत। आणि दादा गेल्यानंतरची ही पहिली बैठक जी आहे ती पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक नक्कीच रोहन, खरं तर अजित पवार यांची उणीव यावेळी भासते, मात्र या नियोजन समितीच्या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।